श्री स्वामी समर्थ मंडळी, आपण इथं एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. हे बेसन पीठ काय करायचं, तव्यावरती छान असं आंबळ असं भाजून घ्यायचं. म्हणजे जास्तही लाल करायचं नाही, फक्त खमंगपणा असा येईल इतपतच ते छान असं भाजून घ्यायचे. आणि आपल्याला आज करायची बेसन भुर्जी, आणि तव्यामध्ये केलेली बेसन भुर्जी खूप छान होते बरं का. आता मी तव्यावर आपलं इथं बेसन पीठ भाजून झालेले काढून घेऊयात. आणि ह्याच तव्यावरती मी आता भुर्जी करणार आहे. त्यासाठी काय केलं, त्याच तव्यामध्ये तेल घालायचे. आपल्याला फोडणीला लागल एवढं इतपत तेल तव्यावरती घालून घ्यायचे. आणि तेल छान गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडल्याच्या नंतर जिरं घालायचे. जिरे मोहरी छान तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये काय करायचं, ठेचलेला लसूण घालायचं आहे. मी इथे एक गड्डी लसणाची ठेचून घेतली होती, ते घालायची आहे. आणि लसूण छान असा तांबूस रंगावर आला की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता घातल्याच्या नंतर त्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आहेत. मी इथं 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतले होते, ते घालायचे आहेत. आणि छान ते तेलामध्ये परतून घ्यायचे. नंतर त्यामध्ये काय करायचं, कांदा घालायचा आहे. मी एक मोठा कांदा इथं बारीक चिरून घेतला होता, तो घातलेला आहे. आणि कांदाही छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आता कांदा परतल्याच्या नंतर त्यामध्ये काय करायचं, आपण एक टोमॅटो मी काय केलं होतं बारीक चिरून घेतलं होतं, ते घालायचं. आता एवढे जिन्नस छान आपलं परतेपर्यंत, फोडणी परतेपर्यंत इथं बेसन पीठ जे आहे की नाही, आता इथे हे थंड झालेलं आहे. बेसन पीठ हे थंडच होऊन द्यायचं आहे, गरम गरम त्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. आता हे बेसन पीठ थंड झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला जसं बॅटर पाहिजे की नाही बेसन पिठाचं, तसं होईपर्यंत त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचे. एकदाच पाणी ओतायचं नाही, कारण ते पातळ होऊ शकतं. एकदम सरभरीत असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला या बेसन पिठाचं. आणि त्याच्यासाठी मी थोडं थोडं असं पाणी घालून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये काय करायचं, चवीनुसार मीठ घालायचं. आणि पाव चमचा काय करायचं आहे, खाण्याचा सोडा घालायचा आहे. आणि हे काय करायचे, सोडा आणि मीठ त्या बेसन पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता तोपर्यंत आपण मिक्स करेपर्यंत इथं आपली फोडणी ही छान अशी परतली गेलेली आहे. आता आपण काय करू, ह्याच्यामध्ये काही पावडर मसाले घालून घेऊ. त्याच्यामध्ये गरम मसाला, लाल तिखट, हळद पावडर आणि धना पावडर घेतलेली आहे मी, ती घालायची आहे. आणि हे छान त्या कांदा टोमॅटोमध्ये बी परतून घ्यायचे. नंतर इथं मीठ घालायचे. मीठ इथं घालताना मात्र बेतानच घालायचं, कारण आपण बेसन पिठामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे. आणि हे छान सर्व जिन्नस परतून घ्यायचे फोडणीमध्ये. आता इथं या ठिकाणी काय करायचं, हे आपण जे बेसन पिठाचं बॅटर तयार करून घेतलं होतं की नाही, ते त्या फोडणीवर ओतून घ्यायचे. आणि ते छान पसरून घ्यायचे पूर्ण फोडणीवरती. आणि हे पसरवून घेतल्याच्या नंतर त्यावरती काय करायचं, एक ताटली झाकण ठेवायची आहे. मी ते बेसन पीठ मिक्स केलं तर तीच ताटली ठेवलेली आहे. आणि त्याला छान असं फुगतं ते. असं चांगलं असं फुगल्याच्या नंतर काय करायचं, असं खालीवरती वरती खालती करून ते छान असं मिक्स करून घ्यायचे. खालची बाजू वरची बाजू खालती करून असं मिक्स करून घ्यायचे. आता पाहू शकता तुम्ही, ही आपली जी आहे की नाही बेसन पिठाची भुर्जी, अगदी अंड्याच्या भुर्जीला लाजवेल अशा पद्धतीची ही बेसन भुर्जी होते. आणि खाण्यासाठी ही खूप चविष्ट लागते. आणि काय करायचं, छान अशी परतून घ्यायचं आहे की जेणेकरून त्या बेसन पिठातला कच्चेपणा दूर होईल.
ही प्रवासासाठी नेण्यासाठी सुद्धा खूप उत्तम अशी आहे रेसिपी आहे. तर ही बेसन भुर्जी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता आणि पावावर खायची तर मज्जाच वेगळी. तर अशा पद्धतीने बेसन भुर्जी तुम्ही पण करून पहा आणि हो, कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय. पुन्हा भेटू.